हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल। आय होप सगळे हॅप्पी आणि हेल्दी असतील। आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा। आमचा संडे कसा असतो ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि बरेच दिवस झालं एक काम पेंडिंग आहे। आय होप त्याला आज तरी मुहूर्त लागतोय का ते बघूया। मी लहान असताना एव्हरी फेस्टिवलला दारात रांगोळी काढण्यासाठी खूप एक्साइटेड असायचे आणि इथे सेपरेट लाबी असल्यामुळे रांगोळी पुसायचं पण टेन्शन नाहीये। त्यामुळे आज आषाढीच्या निमित्ताने एक छोटीशी रांगोळी दारात काढून घेतली। रांगोळी काढल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि नंतर नाश्त्यासाठी तयारी करायला घेतली। नाश्त्यासाठी आज पोहे बनवले होते। आमच्याकडे पोहे हे 1 ते 1.5 महिन्यातून एकदा होतात। ॲक्च्युली पोहे आमच्या दोघांनाही खूप आवडतात, बट मी डायबेटिक असल्यामुळे मी ते जास्त खात नाही आणि मला कंपनी म्हणून हसबंड पण खात नाहीत। पण जेव्हा कधी आमच्याकडे पोहे होतात, पोह्यासोबत बारीक शेव आणि गोड फरसाणा हे आमचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे। अशा प्रकारे चहा आणि पोहे ह्या महाराष्ट्रीयन नाश्ता आम्ही करून घेतला। आताच आमचं जेवण आणि बाकीची कामं उरकून झालेली आहेत आणि मी जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तसं एक काम माझं बरेच दिवस झालं पेंडिंग आहे। सो आता मी ते करायला घेते। गाईज, ही 3 झाडं मला माझ्या कझिनने दिली होती आणि बरेच दिवस झालं ती लावायची राहिली होती। सो आज इतक्या दिवसांनी त्याला मुहूर्त लागलाय। सो मी आज ती कुंडीमध्ये लावणार आहे। दिवसातून एकदा तरी कॉफी इज मस्ट, त्यामुळे इव्हिनिंगला छान कॉफी एन्जॉय करून घेतली। असा आमचा संडे होता इव्हिनिंग पर्यंतचा। थँक्यू फॉर वॉचिंग गाईज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।